नमस्ते मित्रांनो, जय श्री महाकाल. आलोय बघा आम्ही आता जाणायच्या पाय पडाय. कारण की रोज सकाळ सकाळी मी आंघोळ केले ना, जानबाईच्या पाय पडा येतो. कारण की हा दिवस आपल्याला खूपच आशीर्वाद आहे. चला तर जाऊया पाय पडायला. भावानो आता मस्तपैकी चालू आहे शेतामध्ये. आता आम्ही मॅगीचं काय करणार आहे भावानो? आपण मॅगी करणार आहे. अरे थोडं काय असते फिस्ट काय असते? फिस्ट आम्ही फिस्ट करणार आहे शेतामध्ये. आता हे बघू शकता बघा, भौगोलिक चमच्या घेतल्या, 2 थाट्या घेतल्या. आता चालू आहे बघा, पाऊस येतो या. आता पावसात मस्त पैकी एन्जॉय करायला. हे बघू शकता पबू गाडी चालवते. आता इथं तीड पडायला लागते गाडी. चला तर जाऊया पुढे आपण मस्त पैकी. आता आमचं गाव बघा, हे शिवाजीनगर आमचं गाव बघा. हे बघा बघा काय भावानं मस्तपैकी आलोय दुकानात. हे बघू शकता, मॅगी घेतो, मसाला घेतो आणि जातो. जळणाचं पण आपल्याला नियोजन केलं पाहिजे. जळणा नियोजन करायचं, जाऊन काढीची पिठी पण घे, आकाशानं लावायचे रे. तलावापाशी आलोय. हे तलाव बघू शकता, हे आमच्या शिवनगराचा तलाव आहे आणि जळणाचं नियोजन चालू आहे बघा. आता दगड 3 असं आणतो मस्तपैकी, कागद, काडीची पिठी सगळं आपण साहित्य आणलंय. आणि हे रान बघू शकता, आमच्या शिवनगरवाल्याचे रान आहे ते. आणि एवढं वातावरण मस्त आहे ना. तर आता पुढलं नियोजन करूया बघा. मस्तपैकी तलावात साईडला पाणी बिणी कमी पडलं तर आपलं तलावात आणायचं पाणी. काय तवा तलाव म्हणजे फ्रेश पाणी असतंय. चला तर करा गोळा करा दगड बिगड. ढोलकी मास्तर, अहो हे बघा आमचं ढोलकी मास्तर. अहो दगडच घावना ते असं म्हणून जमतंय. आता ह्यो कुठं गेला मेंबर आमचा? मेंबर गेला कुठं? ए भावा, अरे काय करतो? लिंबाच्याच आड्या लपतोस तू. इकडे चला लवकर. तर भावानो बघू शकताय, जे मामा मॅगीचं नियोजन करायला लागला, आम्ही त्याला जळण फोडून दिलेला आहे. तर आपल्या संग दुसरा एक मित्र आलेला चिरंजीव, तो गेलाय जरा व्हायचं मेणबत्ती आणायला. इथं चूल पेटवासाठी काय नाही. तर बघू शकताय मॅगीचं नियोजन चाललेलं आहे. टोप बसतोय का बघूया. टोप तर बसतोय. हे बघू शकता मॅगी प्लॅस्टिकचा कागद आणलाय चूल पेटवायला, कारण की वारा जास्त आहे ना. आणि इकडलं बघू शकता वातावरण किती एवढं भारी आहे ना भावानो, खूपच मस्त वाटतंय. आता पहिली लाकडं लावून घेतो आणि चूल पेटवतो. तर हाय मित्रांनो, आत्ता मॅगी करायचं चालू आहे बघा. तर जे मामा लागलाय मॅगी फोडायला, हे चुलीत जळण बिळण घातलेलं आहे. इथं भावानो काय- आता पाण्यानं पाटलं म्हणलं 2 बॉटल घेऊन ये मस्त पैकी. कारण माझ्या भावानो ना, रोज मी स्वतःच व्याख्यान देतोय. मस्त मी बाहेर जायचं नियोजन करतोय, प्लॅन करतोय. पैशाशिवाय मित्रांनो काय जमू शकत नाही. म्हणून मला तुमचा सपोर्ट हवाय. तुमच्या सपोर्ट शिवाय काय होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं माझ्या बाच्यास मस्तपैकी बाहेर जाऊया आणि काहीतरी म्हटलं मस्तपैकी मॅगी बनवूया. म्हटलं पब्लिकला पण म्हणलं रोज आपण स्वतः तोंड धावतोय, आपलं बोलणं धावतोय. म्हणलं आता ही तलाव साईडला बसले बघा, मॅगी बनवते मस्तपैकी. आता पहिली मॅगी अशी करून घेतो. आणि खरं सपोर्ट असू द्या तुमचा. तुमच्या सपोर्ट शिवाय काय करू शकत नाही. काय पण मस्त मला पण बाहेर जायचं बघतोय, पण पैशाशिवाय बाबा काय होत नाही. मस्त वाईट वाटतंय पब्लिकला म्हणलं बाहेरचं मनोरंजन काहीतरी दावावं. आणि वाज मी बोडा बोलतो बरं का, वाज समजून घ्या. म्हणजे आधी रमना येत नाही मला, मी काय लागते तुम्हाला सांगायला तेव्हा. मनोरंजन म्हणा गेलं वेगळंच काहीतरी येते तोंडातनं. खरंच तुमचा साथ आशीर्वाद असू द्या तुमचा. पण आता मस्त पैकी आता कधी पाणी घेऊन येतोय काय कळण झालंय. वाईट साईडचं बोलून दाव की वाईट पब्लिकला, म्हणजे दाव त्याच नाही बाबा आम्ही कुठे चालूय काय करतोय. तर मित्रांनो, इकडचं वातावरण बघू शकताय. तर हे बघा, इथं जवळच म्हणजे तलावाच्या वर बांधावच आम्ही पार्टी झालेलं आहे. इथं साईडला ह्याचं चिंचेचं झाड आहे. तर मित्रांनो बघू शकताय, नजारा इथलं बघू शकताय कसा आहे. मला तर हसायला यायला लागले. आता आपण या पुढ्या असतात ना त्या मसाल्याच्या, आपण पाणी ठेवतो, पाणी गरम झाल्यानंतर टाकतो पुढ्या. पम्यानं काय केलं, डायरेक्ट मसाला मॅगीने टाकलाय. अरे ढोलकी मास्तर काय बोलायचं आता. चालतं तर आता मसाला घेऊ. आचार आहे बरं का आमचा ढोलकी मास्तर. आता मस्तपैकी मॅगी कसा बनवते तर आपण बघूया. टोप ठेवलाय बघा, पाणी त्याच्यात टाकलंय गरम व्हायला. आता पाणी गरम झाल्यानंतर ते मसाला टाकून घेतो आणि मॅगी बनवतो. अहो काय सांगू तुम्हाला, तोंडात पाणी सुटायला लागले. पमू कसं वाटतं आज मॅगी केली आपण? लई भारी वाटते बघ. आता मॅगी करूया, खाऊया मस्त पैकी. अहो कॅमेरामॅन तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर ना. फक्त मॅगी आम्ही बनवला, इकडे येऊ नका, कृपा करा आमच्या. आम्ही दोघंच खाणार आहे मस्तपैकी. तर तुम्हाला भूक लागली मित्रांनो, मस्तपैकी आता मसाला टाकून घेतोय. ढोलकी मास्तर मसाला टाकून घ्या. आता येऊन मसाला टाकून घेतो आणि आपल्याला 5 मिनिटं थांबायला लागणार, कारण की बुडबुड यायला पाहिजे. त्या बुडबुड आल्यानंतर आपण मॅगी टाकून घ्यायची, मस्तपैकी चमच्यानं ढवळायची. मित्रांनो बघू शकताय, जय मामा आणि चिरंजीव मॅगी चाललेलं आहे. आपण मॅगी मसाला बघूला टाकलेला आहे, पाणी उकळतंय त्यात. तर आज जय मामा मॅगी करतोय, तुला कसं वाटतंय आज? अरे पमन मॅगी मस्तपैकी वाटतंय, पण आपण
चूल ह्या दिशेला करायला पाहिजे होती. हवा सगळी फोडून जाते. जाण ढकलतोय अहो, पण काय मॅगी तयार होईना झाली. काय करायचं काय कळण झालं आता मला. चिरंजीव तुम्ही सांगा 2 शब्द पब्लिकला. एक नंबर आज भाऊ वाटतंय, वातावरण चांगलं आहे आणि इकडं रानं बी नाही ते बघा. या चुलीविषयी पण सांग. चूल चूल जरा इकडे वार जाते समजा. ही चूल हे बघू पेटून शकता वारा इकडे पळतंय, भोगल्याच्या खाली जाया पाहिजे. तर मित्रांनो सगळी पार्टी वेगवेगळी करते ती. कोण चिकनची करतं, कोण मटनची करते, पण आम्ही सगळ्यांचे वेगळे केलेले आहे. आम्ही मॅगीची केलेली आहे. तर आम्ही मॅग्या एक 10-15 मॅग्या आणलेल्या आहेत. हे तुम्ही बघू शकता तुम्ही ताटा सगळ्या मॅग्या मिक्स केलेल्या आहेत. मसाला वगैरे टाकला आहे, त्यात वेगळा आणि टाकला आहे. डुलकी मारतं पब्लिकला मला असतं पैकी मॅगी तयार झालेली बघा. आणि खरं म्हणजे आम्ही मटण मसाला टाकलाय, त्याच्यामुळे स्मेल एवढी भारी येते ना, खतरनाक विषय झालाय. आणि त्यात आता पाऊस पडलेला आणि भिजलो, थोडं भारी वाटलं कारण की भिजन मॅगी बनवाय. आणि आपण रोज आता मस्तपैकी आता 2 दिवसांनी पण बनवूया काहीतरी, पण वेळ काढलं पाहिजे कारण की हा सगळ्यांची शाळा आहे ना माझ्या भाच्याची. डुलकी मास्तर आपण आज मॅगी बनवली. तुम्हाला 2 गोष्टी पब्लिकला सांगा, कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर वाटते. तर मॅगी आता बनवायची चालल्या. मॅगी झाल्यावर तरी काय आम्ही खाणार आहे, तुम्ही पण खायला या. तर एवढंच बोलतो. अहो एवढं बोलतो म्हणजे अहो ढकला की आतमध्ये, ढकला चाललाय. लाकडं ढकला की तो अहो जा मागत चाललाय. कधी शिजायचे अहो 5 वाजतेला ना अशानं. डुलकी मास्तर काय म्हणतात बघा आमचे. तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आम्ही मॅगी केलेली आहे बघा. आम्ही एकदम स्वर्गात येऊन मॅगी केलेली आहे असं वाटतंय आम्हाला. कारण की साईडला तलाव आहे, साईडला ऊस बीस सगळं आहे. आणि मॅगी आम्ही एकदम बांधावीन मॅगी केलेली आहे. चूल बघा सगळं केलेलं आहे. आणि आजचं भावना आम्ही नियोजन कसं केलंय ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आम्ही आता मॅगी केलेली आहे, आता खायला पण चालू केलेलं आहे. इकडं चिरंजीव बसलेला आहे पलीकडे बघू शकता. इकडे जय मामा बसला, इकडे मी बसलोय. तर मॅगी कशी झाली जय मामाला विचारूया. मित्रांनो तुमच्या व्हिडिओ मध्ये माझं स्वागत आहे. अरे तसं नव्हे, आपल्या व्हिडिओ मध्ये त्यांचं स्वागत आहे. अरे त्यांचाच व्हिडिओ आहे की. अरे आपला व्हिडिओ आहे. बरं मित्रांनो, अहो कॅमेरामॅन ह्याच्या चमचा अहो, टाकलाय, काय काय कुठे बोलायचं. चमचा गेलाय? बरं आता कसं झालं बघतो. खतरनाक झालं. कॅमेरामॅन कशी मॅगी झाली. एक नंबर भाऊ. चालतंय आज आपण इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या.